नमस्कार मंडळी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार आज 3 जुलै 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करून या बदलाला मंजुरी देण्यात आलेली आहे. कोणकोणत्या अटी शर्ती बदलल्यात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू आणि जी ही राज्यातील महिलांच्या आर्थिक विकासासाठी व स्वातंत्र्य आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत महिला व बाल विकास मंत्रालय विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास 28/6/2024 रोजीच्या मंत्रिमंडळात बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास शासन निर्णय 28/6/2024 याला मान्यता देण्यात आली. सदर शासन निर्णयामधील नमूद काही निकषांमध्ये सुधारणा करण्याची बाब तसेच सदर जिल्हा स्तर समित्यांमध्ये सुधारणा करण्याची बाब विचाराधीन शासनाच्या होती आणि त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबाबत चर्चा करण्यासाठी 2/7/2024 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या 28/6/2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये अंशतः सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. योजनेत अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता मुदत 2 महिन्याने वाढवण्यात येत असून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात आलेल्या लाभार्थ्यांना 1 जुलै 2024 दर महिना 1500 रुपये म्हणजे आता तुम्हाला 3000 रुपये 2 महिन्याची मिळणार आहे. या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला या 4 पैकी कोणतेही एक ग्राह्य धरण्यात येणार आहे. या योजनेत 1 एकरची अट वगळण्यात आलेली आहे. सदर योजनेत लाभार्थी महिलांना वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी आता 21 ते 65 वयोगट करण्यात येणार आहे. परराज्यात जन्मलेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांचा पतीचे जन्मदाखला व शाळा सोडल्या प्रमाणपत्र लागणार आहे. 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला म्हणून त्यांना सूट देण्यात आलेली आहे. सदर योजनेत कुटुंबातील एक पात्र विवाहित महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यात येईल. अशासकीय सदस्य असतील त्यातील एक अध्यक्ष राहील. सदर समितीच्या अध्यक्षस्थानी इतर 2 अशासकीय सदस्यांची निवड सदर जिल्हा पालकमंत्री यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. सदर समितीची बैठक दर महिना तसेच आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात यावी. सदर योजनेची कार्यक्षमता देखील राहणार आहेत. योजनेची देखरेख व नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीबाबत अधिनियम आढावा घेणार आहेत. योजनेपासून कोणीही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे. या शासन निर्णयामध्ये ग्रामीण स्तरावर प्राप्त झालेल्या अर्ज छाननी तपासणी करणे, सदर अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राची पडताळणी करणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा आहे. कालावधीनंतर मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेगवेगळी आवश्यकता त्या सूचना करण्यात येईल. लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दर महिना 1,500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या योजनेअंतर्गत मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे प्रति पात्र लाभार्थी 50 रुपये या प्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. सदर शासन निर्णय 2/7/2024 रोजीच्या मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत